नमस्कार. मी प्राजक्ता शिरधणकर, रेखी ग्रँडमास्टर अँड मेडिटेशन थेरपिस्ट. आज मी तुमचे रेखी लेवल 1मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार आणि मनापासून तुमचे स्वागत. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक सुंदर आणि सकारात्मक प्रवासाची सुरुवात करत आहात. रेखी 1मध्ये हा प्रवास फक्त कोर्स नाही, तर हा स्वतःला अधिक शांत, संतुलित आणि जागरूक बनवण्याचा अनुभव आहे. सर्वप्रथम तुमचे अभिनंदन मनपूर्वक, कारण तुम्ही स्वतःसाठी वेळ काढला, स्वतःच्या विकासासाठी निर्णय घेतलात. नवीन ज्ञान, बुद्धी शिकवण्यासाठी तुम्ही हे पहिले पाऊल उचललेत. खूप खूप अभिनंदन. या कोर्समध्ये आपण रेखी म्हणजे काय, तिचा इतिहास, रेखीची मूलभूत तत्त्वे, स्वतःवर आणि इतरांवर रेखी कशी करावी, हाताची पोझिशनची योग्य स्थिती काय, आणि रेखी म्हणजे सुरक्षित आणि जबाबदारीने आणि प्रेमाने आणि रिस्पेक्टफुली कसं वापर करावा, हे मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने शिकवणार आहे आणि तुम्ही ते शिकणार आहात. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येकाचे अनुभव हा वेगळा असू शकतो. रेखी प्रवास सुरू करताना, सराव करताना काही जणांना या सरावामध्ये उबदारपणा जाणवतं, काहींना भावनिक संतुलन जाणवतं, हलकेपणा जाणवतं, तर काही जणांना सुरुवातीला काही फरक पडत नाही, विशेष फरक जाणवत नाही. परंतु हे सर्व नैसर्गिक आहे. हळूहळू प्रवासाने ह्या गोष्टीही तुम्हाला शक्य होणार आहेत. मात्र ह्या कोर्समध्ये कोणतेही सराव करताना दडपण ठेवू नका. शिकताना खुल्या मनाने नेहमीच सरावामध्ये सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे. जितका तुम्ही सातत्याने सराव कराल, तेवढी तुमची समज आणि तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. रेखी ही अनेकजण लोक आपल्या विश्रांतीसाठी, आत्मजागरूकता आणि पूरक आरोग्यदायी सरावासाठी करत असतात. मात्र ती वैद्यकीय उपचाराचा पर्याय होऊ शकत नाही. कोणतेही वैद्यकीय समस्या असल्यास आपण डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे आणि त्याचे उपचार सुरू ठेवणे, त्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले सर्व औषधं आणि गोळ्या घेणं आवश्यक आहे. मात्र माझा प्रत्येक व्हिडिओ लक्ष देऊन ऐका आणि नियमित सराव करा. नियमित अभ्यास आणि सराव हीच तुमच्या यशाची पहिली पायरी ठरेल. प्रत्येक सराव हा तुम्ही प्रेमपूर्वक करायचा आहे आणि सातत्याने करायचं आहे. आणि आता कृतज्ञता आणि सकारात्मक ऊर्जेसह तुम्ही ह्या सुंदर प्रवासाची सुरुवात करायची आहे. चला आपण करूया. आणि तुम्हाला याबाबत मनपूर्वक शुभेच्छा आणि खूप खूप ग्रॅटिट्यूड. थँक्यू.